संत सोपान काकांचा पालखी सोहळा पुरंदर तालुक्यातील शेवटचा मांडकी येथील मुक्काम आटपून आज बारामती तालुक्यातील निंबूत येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय। उद्या सकाळी हा सोहळा जेऊर पिंपरे मार्गे दुपारच्या विसाव्यासाठी नीरा शहरात विसावलाय। अहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे। नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत केलं असून दुपारी 4 वाजता हा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बारामती तालुक्यातील निंबूतकडे मार्गस्थ झालाय। सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना आपण विठ्ठलाला करणार असल्याचं सोहळे प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी म्हटलंय। प्रवास अतिशय छान होता। एकच फक्त आम्हाला अडचण पडते, सिंगल रस्ता आहे। आम्ही ज्या रस्त्याने येतो त्या ट्रॅफिकची थोडी अडचण होते, बाकी काही अडचण नाही। बाकी प्रवास सुखकर झाला। पुरंदरकरांचं तर हे संत सोपान काकांनी पुरंदर ही भूमी संजीवन समाधीसाठी निवडली पांडुरंगांनी त्यांच्यासाठी, त्यामुळे त्याचं तर सर्वच जो तिथं जन्माला येतोय तो पुण्यभूमीत जन्माला आलाय। सगळ्यांचं भलं कर। आणि पुरंदर तालुका बारामती तालुका काय वाटेवर जितके हे लागतात तिथं सगळ्यांना आता बळीराजाला पाऊस पडू दे चांगला, सगळ्यांची भरभराट होऊ दे हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे।